नाम छत्रपती शिवाजी महाराजांचा. जगातले लोक आमचा रायगड बघण्यासाठी येतात, जगातले लोक आमचा राजगड बघण्यासाठी येतात, जगातले लोक आमचा सिंहगड बघण्यासाठी येतात, आमचा तोरणा बघण्यासाठी, आमचा सिंहगड बघण्यासाठी येतात, आमचा रायगड बघण्यासाठी येतात, आमचा राजगड बघण्यासाठी येतात, आमचा पन्हाळा बघण्यासाठी, असंख्य किल्ले बघण्यासाठी जगातले माणसं येतात. त्यांना माहित आहे, अरे छत्रपती नुसतं नाव जरी म्हटलं ना अंगातलं रक्त सळसळतंय. 56 इंचाची छाती पुढे येते छत्रपती शिवाजी नाव जरी घेतलं तरी. आणि म्हणता म्हणता राजांचं स्वराज्य फुलू लागलं आणि म्हणता म्हणता इथली रयत नाचू लागली. इथल्या रयतेच्या हातामध्ये आतापर्यंत वखर नांगर होते, त्यांच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी समशेरी बनवल्या, त्यांना धारकरी बनवलं आणि या स्वराज्यासाठी क्षत्रिय म्हणून लढण्यासाठी सांगितलं. आणि राजाने सगळ्यांना साथ काढली, अरे तऱ्या पाडा आणि स्वराज्यात राहायला या. इथे नाही कोणी पाटील, नाही कोणी देशमुख, नाही कुलकर्णी, नाही कोणी देशपांडे, इथे सगळे समान. वेतनदारी मोडली आणि वेतनदारी सुरू राजांनी केली. सगळ्यांना पगार दिले आणि सगळे पगारावरती काम करू लागले. आणि म्हणता म्हणता स्वराज्य फुलू लागलं, स्वराज्य वाढू लागलं. पण राजे हे गावोगावी जात असायचे, त्यांना वेळ मिळाला की रयते बरोबर ते फिरत असायचे, ते गावात जात असायचे, गावाच्या प्रत्येक शेतकऱ्याला सांगायचे. राजांचा सगळ्यात जास्त जर जीव जर कोणात असेल ना तो इथल्या रयतेत होता, इथल्या रयतेत होता. तर अफजल खान महाराष्ट्रात चालून आला ना, तर अफजल खानने विचारले चलो शिवाजी की जान किसमें छिपी है. त्यावेळेला त्याच्या कुठले हिरांच्या वकिलांनी सांगितलं, हुजूर शिवाजी की जान ना किलो में है, ना यहाँ के रुपयों में है, ना जवाहर तो हीरो में, शिवाजी की जान यहाँ के लोगों में है, लोगों में. जगातलं पहिले राजा आहे की ज्यांचा जीव इथल्या रयतेत आहे. म्हणून राजे घोड्यावरती बसायचे, गावोगावी जात असायचे, शेतकऱ्यांना सांगत असायचे, रात्रीच्या गावोगावी झोपताना सुद्धा तुमच्या घरातला दिवा बंद करा. जर उंदीर आला, तुमच्या गंजा असतील गवताच्या गंजा, एखादा उंदीर घरात येणार, घरामध्ये दिवा टिमटिम करत असेल, तो वाट तोंडात घेणार, वाट तोंडात पकडेल आणि पुढे जाणार, त्या गंजीला आग लागणार, तुमचं शेत जळून खाक होणार आणि मग तुम्ही म्हणाल यातोपेक्षा मोगलाई बरी. राजे रयतेला सांगायचे, शेतकऱ्याला सांगायचे, तुमच्या घरातला दिवा सुद्धा बंद करून झोपा. राजांनी सांगितलं होतं भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा. सगळ्यात मोठा जाहीरनामा ज्याला आम्ही कायदा म्हणतो ना, कायदा, राजांचा हा कायदा, समानतेचा कायदा. तिथे विषमता कोणातच नव्हती, सगळ्यांना सारखाच कायदा. राजाने सांगितलं शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही, कारण तो शेतकरी रात्रंदिवस राबतो, कष्ट करतो. जगातला एकमेव कारखाना जो शेतकरी नावाचा आहे ना, रक्तातून घाम तयार करण्याची फॅक्टरी जर कोणात असेल ना तर तो फक्त शेतकऱ्यामध्ये आहे, जो रक्तातून घाम तयार करतो. त्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा कोणी हात लावायचा नाही. जर त्याच्या बांधावरून जायचं असेल तर त्याची परवानगी घ्या. त्याच्या बांधावरून जर झाड तोडायचं असेल ना तर पहिलं जीर्ण झाड बघा, सुकलेलं झाड बघा, राजांची परवानगी घ्या. अण्णाजी दत्तो यांची लेखी परवानगी घ्या. अण्णाजी दत्तो हे स्वराज्याचे सचिव होते, त्यांची लेखी, त्यांचा कायदा पास करा आणि मग ते जीर्ण असलेलं जे झाड आहे ना ते झाड तोडा. पण ते तोडत असताना त्या शेतकऱ्याला त्याचा योग्य मोबदला द्या आणि नंतरच ते झाड तोडा. हा कायदा राजांचा होता. राजांनी सांगितलं की पाण्याची टंचाई या देशाला कायमस्वरूपी करू शकतो. महाराष्ट्र हा कायमस्वरूपी पाण्याच्या टंचाईने ओरबावू शकतो. म्हणून त्या प्रत्येक किल्ल्यावरती असे मोठमोठे तलाव बांधताना जे हिवाळ्यामध्ये, पावसामध्ये, उन्हाळ्यामध्ये सुद्धा भरलेले असतील. रायगडावरती आज जरी गेलो ना आम्ही, त्या ठिकाणी असणारा गंगा सागर असेल, त्या ठिकाणी असणारा तलाव असेल, तो आजही आम्हाला बाजारेला बघायला मिळतो. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं 350 वर्षापूर्वीचं असणारं विज्ञान आहे, सायन्स आहे. प्रत्येक किल्ल्यावरती पाण्याची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराज